बुधवारी 28 जानेवारीची सकाळ आणि पहिलीच बातमी आली ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची। आता बारामतीमध्ये विमान लँड होत असताना रनवे शेजारच्याच माळरानावर कोसळलं आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। पण नेमकं काय घडलं आणि आतापर्यंत काय समोर आलंय आणि शेवटच्या 10 मिनिटात नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मंगळवारी 27 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला आले होते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांच्या बुधवारी बारामतीमध्ये 4 सभा नियोजित होत्या। आता त्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईतून बारामतीला रवाना झाले। पण सकाळी 5:45च्या सुमारास अजित पवारांचं विमान लँड होत असताना माळरान हे विमान कोसळलं। आता अपघात इतका भीषण होता की विमानाने मोठा पेट घेतला आणि विमान पूर्णपणे जळून खाक झालं। आता त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आणि आग विझवण्यात आली। त्यानंतर वैद्यकीय पथकाने सुद्धा तातडीने कारवाई सुरू केली। अशातच अपघाताचे दृश्य समोर यायला सुरुवात झाली होती। आता मित्रांनो, जिथं अपघात झाला होता तिथून धुराचे लोट येत होते तर विमानाचा सांगा पडलेला होता। आता मित्रांनो, इतकी आग इतकी भीषण होती की विमानाला लागलेली आता नेमकं काय घडलं आहे आता हा प्रश्न सगळ्यांनाच होता। अशातच डीजीसीएसने विमानात असलेल्या सर्वच्या सर्व 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली। आता या विमानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक सुद्धा त्यांच्यामध्ये समाविष्ट होते। आणि आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे मुंबई पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन सानवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी अशा 5 जणांचा समावेश होता। आता हे खासगी विमान VSR या कंपनीचं होतं आणि लिअर जेट 4 F टाईपच्या या विमानाचे सकाळी 8:10 मुंबईमधून टेक ऑफ केलं आणि त्यानंतर 8:50 हे विमान बारामतीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं। पण लँडिंग वेळी अपघात झाला। आता बारामती एअरपोर्टचे मॅनेजर शिवाजी तावरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की VTSM-K आणि विमान एअरपोर्टवर लँड करायचा प्रयत्न करत होतं आणि लँडिंग वेळी हे विमान धावपट्टीच्या बाजूने गेलं आणि क्रॅश झाल्यावर मोठा स्फोट झाला आणि हे लेअर जेट 4 F विमान होतं आणि मुंबईवरून बारामतीला गेलेलं होतं। आता बारामती एअरपोर्ट हे प्रायव्हेट ऑपरेटर कडून चालवलं जात होतं। पण काही दिवसाआधीच बारामती एअरपोर्ट हे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे हँडओव्हर करण्यात आलेलं होतं। आता डीजीसीएचे मुख्य अधिकारी फैज अहमद किडवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि या अपघाताबद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगच्या स्थितीत असताना पायलटने सुरक्षितपणे विमान रनवेवर उतरण्याचा पूर्ण प्रयत्न केला। पण त्याच निर्णया क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ज्या लँडिंगच्या वेळी विमानावर नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झालेल्या असावेत। आता 8:48 विमान कोसळलं अशी दाट शक्यता वर्तव्यात येत आहे। आता मित्रांनो, याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जातोय आणि विमानाचा जो ब्लॅक बॉक्स असतो त्यांच्या हाती आल्यानंतर या अपघाताचं नेमकं कारण जे आहे ते आपल्याला समोर येणार आहे। याच्यानंतर तपास यंत्रणाकडून सांगण्यात येते, पण सध्या तरी लँडिंगच्या वेळची शेवटची 10 मिनिटं क्रुशियल ठरली असं सांगण्यात येते। कारण लँडिंग करण्याच्या काही मिनिटांआधी विमानात बिघाड झाली आणि त्यामुळे लँडिंग करताना अडचण आली आणि ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते त्या विमानातून सुद्धा आता माहिती समोर येते। आता त्यानुसार हे विमान प्रामुख्याने अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या प्रवासासाठी डिझाईन केलेलं आहे। आता त्यामध्ये यात साधारणपणे 8 ते 9 प्रवासी बसू शकतात आणि याची आसन व्यवस्था क्लब सेटिंग पद्धतीची असते, ज्यामुळे विमानात मीटिंग्स करणं सोपं जातं आणि त्यानंतर एअरजेट 4 F क्लास मधल्या सर्वात वेगवान विमानापैकी हे एक आहे। आता हे विमान ताशी सुमारे 860 किलोमीटर वेगाने उडू शकतं आणि मुंबई ते बारामती हे अंतर हे विमान अवघ्या 20 ते 25 मिनिटात कापू शकतं आणि त्यानंतर विमान वाहतूक क्षेत्रात या विमानाला अनेकदा लंबरगिनी असं म्हटलं जातं। कारण याचं इंजन आणि एरोडायनामिक डिझाईन अत्यंत
टोकेदार आणि चपळ आहे. आता हे विमान जमिनीपासून 51,000 फूट उंचीपर्यंत उडू शकतं. जी उंची एअरबेस बोईंग अशी सामान्य व्यावसायिक विमान पर्यंत होऊ शकत नाही. आता या विमानाचं सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे विमान छोट्या रनवेवर सुद्धा सहजपणे उतरू शकतं. तर त्यामुळे बारामतीच्या छोट्या रनवेवर हे विमान उतरवलं जात होतं, पण दुर्दैवाने या लँडिंग वेळची अपघात झाला आणि आतापर्यंत जे व्हिज्युअल समोर येत आहेत त्यानुसार विमानातल्या सामानाची आग झालेली आहे आणि त्यानंतर सीटवर रक्ताचे डाग पडलेले आहेत. भीषण गोष्ट म्हणजे विमानाची सीट कोसळली आणि त्यात शेजारी सरकारची फाईल सुद्धा दिसत आहेत. आता मित्रांनो, त्यामुळे जे हेलिकॉप्टर होतं, दादांचं काम सुरू होतं, तेच दिसून आले. 4:45च्या सुमारास अजित पवारांचं निकटवर्तीय नेते आणि अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीची जी पुष्टी दिली, यात सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली जाते आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात अजित पवार यांना नेण्यात आलं आणि त्या रुग्णालयाबाहेर अजित पवारांचे समर्थक पूर्ण बारामतीमधल्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आणि जेव्हा विमान खाली उतरत होतं तेव्हा हे कोसळलेलं असं वाटतं आणि ते कोसळलंच आणि त्यानंतर एक मोठा स्फोट झाला आणि त्या 10 मिनिटात जवळपास 4 ते 5 स्फोट झाले आणि त्यामध्ये मोठी आग लागली आणि धावत तिथे आलो आणि पाहिलं की विमानाला आग लागली होती आणि विमानात पुन्हा 4-5 मोठे स्फोट झाले आणि आणखी लोक इथं आले आणि त्यांनी विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा कोणता प्रयत्न केला, पण आग खूप मोठी असल्यामुळे आम्ही मदत करू शकलो नाही. आता त्यामुळे अजित पवार विमानात होते ही आमच्यासाठी खूप धक्कादायक बातमी होती. आता मी हे शब्दात वर्णन करू शकत नाही, तर एक महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की विमान पहिल्यांदा वरून उडत गेलं, मग फिरून मागे आलं आणि पट्टीवरून टच झाल्याबरोबर मोठा स्फोट झाला आणि पट्टीला टच झाल्यावर विमान जागेवरच फिरलं आणि मोठा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले आणि आणखी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर स्फोट झाला आणि 2 मृतदेह उडून बाहेर आले. मित्रांनो, गॉगल आणि घड्याळावरून आम्ही अजित पवार यांना ओळखून बाहेर काढलं आणि त्यांना मदत केली आणि विमानानं एक गिरटी घेतली होती आणि दुसरी गिरटी घेताना विमान वर न जाता खाली पडलं आणि मोठा अपघात झाला. आता त्याच्यामध्ये अजित पवार यांना आम्ही सर्वात आधी बाहेर काढलं. मृतदेहाची शिर नीट दिसली नव्हती, पाय फुगलेले होते. आम्ही घरातलं ब्लँकेट आणि कपडे घेऊन दादांचा मृतदेह त्यात गुंडाळला आणि अजित पवारांच्या विमान अपघातांची चौकशी एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करणार आहे आणि त्याच्यामध्ये डिपार्टमेंट नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंडर येतं. आता ज्याच्यातून विमान अपघातांची जी माहिती आहे ती शोधली जाते. याच्यामध्ये जे कारण आहेत विमानाचं जे अपघात झालं त्याच्यामध्ये माहिती आपल्याला बाहेर येतच आहे. आता विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर दिल्लीमध्ये असलेले सुनित्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि शरद पवार असे सगळेच पवार कुटुंबीय बारामतीला आलेले आहेत आणि त्यानंतर अजितदादांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा तेथे त्यांचे पुतणे योगेंद्र पवार उपस्थित होते आणि त्यानंतर रोहित पवार हे देखील त्यांना बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. तर त्यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार हे सुद्धा बारामती मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. आता मित्रांनो, अजित पवारांसोबत काम करणारे नेते, राज्यातले किंवा देशातले नेते यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे कित्येक नेत्यांना अश्रू अनावर झालेले होते. लोकांनी स्वयंपूर्तीने बारामती आणि बीडमध्ये बंद पाळला आहे, तर बारामती मेडिकल कॉलेज बाहेर अजित पवारांच्या संपर्काने प्रचंड गर्दी केलेली आहे. आता अजित पवार यांची ही बातमी दुःखद आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे आणि आपल्या लोकमंचच्या वतीने अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय भारत.